पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये ईद ए मिलाद उत्सव उत्साहात साजरा झाला। यानिमित्त काढलेल्या सद्भावना शोभायात्रेत सहभागी झालेले रथ, रंगीबिरंगी पताका, तिरंगा, घोडेस्वार आणि बालगोपाळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। या शोभायात्रेच्या माध्यमातून विश्वशांती, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला। त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरासह अन्य उपक्रम पार पडले। पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या 1501व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा अहले सुन्नत जमातच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली। छत्रपती शिवाजी चौकातील घुडणपीर दर्ग्यातून या शोभायात्रेला आज सकाळी 9 वाजता सुरुवात झाली। मुस्लिम बांधवांच्या गर्दीत आणि उत्साहात पैगंबर जयंतीच्या घोषणा देत ही शोभायात्रा पापाची तिकटी गंगावेश मार्गे बाबू जमाल दर्ग्याजवळ आली। यात्रेदरम्यान नाथ पठण करण्यात आलं आणि बाबू जमाल दर्ग्याजवळ विश्वशांतीसाठी प्रार्थना करून यात्रेची सांगता झाली। त्यानंतर रक्तदान शिबिर पार पडलं। त्यामध्ये मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केलं। तसंच सरबत वाटप, फळं वाटप, मिठाई वाटप करण्यात आलं। यावेळी शोभायात्रेचे संयोजक फिरोज सतारमेकर, हाजी मुबारक काझी, शफी अत्तार, लियाकत मुजावर, रशीद काझी, रफिक मौलाना, शकील मुतवल्ली, बालम झारी, शकील मोमीन, जैनुल इनामदार, रियाज खान, शाहरुख गडवाले, शफी पटेल, नासिर कच्छी यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते। दरम्यान इचलकरंजीतील मुस्लिम समाजाच्या वतीनं ईद ए मिलाद उत्सवांतर्गत सद्भावना शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेचं उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शर्मा यांनी ईद ए मिलादच्या शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या विचारांच्या मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन केलं। यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, निरीक्षक महेश चव्हाण, गजेंद्र लोहार यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते। दरम्यान डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळानं या शोभायात्रेचं स्वागत केलं। शोभायात्रेच्या अग्रभागी मका, मदीना आणि अजमेर दर्ग्याच्या प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या। हातात ध्वज, रंगीबेरंगी पताका घेतलेली तरुणाई, फडकणारा तिरंगा आणि पैगंबर मोहम्मद यांच्या धार्मिक सामाजिक विचारांचा संदेश देणारे रथ, घोडेस्वार तसंच बालगोपाळ सर्वांचं लक्ष वेधून घेत होते। तर नारे तकबीर, अल्लाहू अकबरच्या घोषणांनी शोभायात्रेचा परिसर दुमदुमून गेला। अनेक ठिकाणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत सरबत, पाणी आणि केळीचं वाटप केलं। थोरात चौक, मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक मार्गे गाव भागातील मखतूम दर्गा इथं या शोभायात्रेचा समारोप झाला। यावेळी देशात शांतता, ऐक्य, बंधुभाव आणि सद्भावना नांदण्यासाठी मौलवींनी विशेष दुआ पठण केलं। इचलकरंजीतील शोभायात्रेतही मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। तर शहरातील प्रमुख चौक आणि संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।